नमस्कार, हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गरम मसाला. त्यासाठी आपण घेऊ 1 वाटी धनी, 1 वाटी फूल घ्यायचं, 7 ते 8 मिरे घ्यायचे, 4-5 तुकडे दालचिनी घ्यायची, एक असं चक्री फूल घ्यायचं, 2-3 भेंडी इलायची, 1 चमचा साधारणतः शहाजिरे घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडे धनी पडलेले, खोबरं खिसून घेऊ, 1 वाटी चना डाळ, 7 लवंग घ्यायची. हे सगळं सामान जे काढलेलं आहे आपण ते सगळं भाजून घेऊ. आता पहिले धनी भाजून घेऊ. गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि हळूवारपणे भाजायचं. याला 3-4 मिनिटं लागतात भाजायला. धनी भाजून तयार झाले आपले. चना डाळ पण गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच भाजायची आरामशीर. 3-4 मिनिटं लागतात याला भाजायला. चना डाळ पण अशी चांगली लाल होईपर्यंत भाजायची. ही भाजून झालेली आपली. आता हे धनी भाजलेली याच्यामध्ये चना डाळ टाकून घेऊ आपण. याच्यानंतर आपल्याला भाजायचे शहाजिरे, भेंडी इलायची, अजून चक्री फूल, लवंग आणि मिरे. हे एकदा भाजून घेऊ. फूल भाजून घेऊ आता चांगलं. फूल लवकर भाजून होतं. 2 मिनिटच लागतात फुलाला भाजायला. खोबरं खिसून घेतलं होतं, आता ते पण भाजून घेऊ. खोबरं पण पटकन भाजून होतं 2 मिनिटात. 2च मिनिटं लागतात याला भाजायला. खोबरं पण आपलं भाजून तयार आहे. आता हे पूर्ण मिश्रण आपलं भाजून तयार आहे. आता आपण हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. पूर्ण सामान एकत्र करून घ्यायचं. हे सर्व भाजलेलं असं एकत्र करायचं आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं याला. हे असं थोडं थोडं मिश्रण आपण भांड्यात टाकून मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. मिक्सरमधून छान बारीक झालेला आहे मसाला. हा असा घरीच बनवलेला आपण गरम मसाला तयार झाला. एकदा करून बघा. हा मसाला खूप टेस्टी लागतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.